भारताचा उदयोन्मुख नेमबाज स्वप्नील सुरेश कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावल्याबद्दल शाहूनगर परिते तालुका करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। स्वप्नील कुसाळे हा शिक्षणापासून भोगावती परिवाराशी जोडला गेला आहे। स्वप्नील कुसाळेचे कांबळवाडी हे गाव भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असून त्याचे वडील सुरेश कुसाळे हे कारखान्याचे सभासद आहेत। स्वप्नील याने 10वी पर्यंतचे शिक्षण कारखान्याच्या राजश्री शाहू पब्लिक स्कूलमधून घेतले आहे। त्यामुळे भोगावती साखर परिवाराशी कुसाळे कुटुंबाची नाळ जुळलेली आहे। कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी संचालक मारुतीराव जाधव, रघुनाथ जाधव, एडी चौगुले, मानसिंग पाटील, मंडळ कार्यकारी संचालक संजय पाटील, उदय मोरे यांच्यासह स्वप्नीलच्या घरी जाऊन त्याचे वडील सुरेश कुसाळे, आई सौ अनिता कुसाळे यांच्यासह कुटुंबियांचे अभिनंदन केले। यावेळी अध्यक्ष पाटील यांनी स्वप्नीलच्या यशाने भोगावती परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याचे सांगितले। कारखाना कार्यस्थळावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला। हत्तीवरून मिरवणूक अन पी.एन. पाटील यांची आठवण। कारखान्याचे माजी अध्यक्ष व दिवंगत आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांनी 1 वर्षापूर्वी कारखाना कार्यस्थळावर स्वप्नीलचा सत्कार आयोजित केला होता। तेव्हा बोलताना स्वर्गीय पाटील यांनी स्वप्नीलने ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवल्यास हत्तीवरून मिरवणूक काढू असे सांगितले होते। स्वप्नीलच्या यशाने सर्वांना पी.एन. पाटील यांच्या घोषणेची सर्वांना आठवण होऊन सर्वजण भावुक झाले। RK न्यूज प्रतिनिधी भोगावती। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही। नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म। ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।